आता आपण बघतोय महान्यायवादी, भारताचा महान्यायवादी. आता महान्यायवादी जर म्हटलं तर अटर्नी जनरल ऑफ इंडिया, EGI म्हणतात त्याला. 13वे अटर्नी जनरल होते के वेणुगोपाल. सध्याचे कोण आहे? 14वे R वेंकटरमणी, 1 ऑक्टोबर 2022 पासून आले. कलम 76 भारताचा महान्यायवादी याच्याबद्दल तरतूद दिलेला आहे. आता केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये भारताचा म्हणजे कार्यकारी मंडळ, त्याच्यामध्ये महान्यायवादी असतो. ठीक आहे. महान्यायवादी म्हणजे जेवढं पण आपण लेखे वगैरे असतात, खर्च वगैरे केलेला असतो, त्याचा रेकॉर्ड करणं, त्याचे परीक्षण करणं, याचे कामं कोणाकडे असते? महान्यायवादीकडे असते. ठीक आहे. महान्यायवादी, भारताचा महान्यायाधीश सुद्धा त्याचा समावेश केलेला आहे. कलम 76 दिलेला आहे. ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात किंवा सर्वोच्च विधी अधिकारी असतात. भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी महान्यायवादी, राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी महाधिवक्ता. ठीक आहे. आता यांची नेमणूक आणि अर्हता, नेमणूक कोण करते? यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्हता काय याची? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास अर्हता असलेला व्यक्ती महान्यायवादी होऊ शकतो. आणि महाधिवक्तासाठी काय असतं? महाधिवक्तासाठी उच्च न्यायालयाचा, महान्यायवादीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची ज्याची पात्रता असते तो. ठीक आहे. नेमणूक अर्हता झाली. पदावधी आणि पारिश्रमिक म्हणजे टर्म्स अँड रेम्युनरेशन काय असतं त्याचं? म्हणजे पदाचा कालावधी हा निश्चित करण्यात आलेला नाही. आपल्या घटनेत महान्यायवाद्याचा टर्म म्हणजे जेवढी टर्म आहे ती निश्चित नाही आहे. त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत व आधार यांची तरतूद घटनेत नाही आहे. म्हणजे एक तर त्याचा पदावधी किती आहे, त्याला पदावरून कसं काढलं जातं, त्याचा काहीच आपल्या घटनेमध्ये दिलेलं नाही आहे. पण राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते काय करतात? पद धारण करतात. आता जसं पंतप्रधान असतो, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. पण तिकडे दुसरीकडे काय असतो की बाबा जोपर्यंत त्याला बहुमत आहे तोपर्यंत तो काय असतो? मंत्री असतो, पंतप्रधान असतो. तसं राष्ट्रपती महान्यायवाद्याला केव्हाही पदावरून दूर करू शकतात. ते केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊ शकतात. पण असा संकेत पाळला जातो की बाबा मंत्रिमंडळाने राजीनामा जर दिला, आता ते मंत्रिमंडळामध्ये काम करतात ना, की मंत्रिमंडळाने जर राजीनामा जर दिला किंवा मंत्रिमंडळ जर बदललं, महान्यायवादीसुद्धा आपल्या पदाचा काय करतात? राजीनामा देतात. कारण त्यांची नेमणूक मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच झालेली असते. आता आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं की पंतप्रधान काय करतात? महान्यायवादी असेल, महालेखापाल असेल, मोठे मोठे वित्त आयोगाचे अध्यक्ष असतील, त्याच्यानंतर निवडणूक अधिकारी असतील, आयुक्त असतील, यांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतो. पण त्यांना सल्ला राष्ट्रपती देतो. त्याच्या नावाची शिफारस कोण करतं? पंतप्रधान करतो. त्यांना सल्ला देण्याचं काम कोण करतो? पंतप्रधान. तसंच महान्यायवादीपणे. ठीक आहे. म्हणून जोपर्यंत मंत्रिमंडळ असते तोपर्यंत ते असतं महान्यायवादीचं कामकाज चालतं. ठीक आहे. त्याच्यानंतर घटनेने महान्यायवादी यांचा पगार व भत्ते निश्चित केलेले नाही. तो कोण करतो? राष्ट्रपती निर्धारित करतात त्यांचे पगार व भत्ते. कर्तव्य काय त्यांची? कर्तव्य व कार्य. भारत सरकारचे हे सर्वोच्च कायदा अधिकारी या नात्याने राष्ट्रपतीकडून वेळोवेळी संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर काय करतात? ते भारत सरकारला सल्ला देतात. म्हणजे लिगल मॅटरमध्ये काय करतात? भारत सरकारला काय करतात? सल्ला देतात. कोणाकडून? राष्ट्रपतीकडून संदर्भित केल्या जातील, राष्ट्रपतीकडून नेमून दिली जातील अशी विधिविषयक कामे करणे. राष्ट्रपतीकडून नेमून दिली जातील विधिविषयक म्हणजे लॉ, जे बी लॉ लिगल मॅटरची कामं ती करणं. ठीक आहे. घटनेने किंवा कोणत्याही कायद्याने त्यांच्याकडे सोपवलेली कार्य. आता पुढील काही दिलं आहे की सर्वोच्च न्यायालय ज्या दाव्यांमध्ये भारत सरकार संबंधित आहे त्या भारत सरकारचा प्रतिनिधीमधून हजर राहणं ही त्यांची कामं आहे. कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या संदर्भाबाबत भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे. म्हणजे राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या संदर्भाबाबत भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे महान्यायवादीचं काम. कोणत्याही उच्च न्यायालयातील कोणत्याही दाव्यात भारत सरकार संबंधित असेल, म्हणजे उच्च न्यायालयाच्या कोणत्याही दाव्यात, उच्च न्यायालय सर्वोच्च नाही, संबंधित असेल तर भारत सरकारच्या वतीने हजर राहणे. म्हणजे भारत सरकारच्या म्हणजे ते काय असतात? द पार्ट ऑफ गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट असतात ते भारत सरकारच्या वतीने म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, ते भारत सरकारच्या वतीने हजर राहतात. ठीक आहे. त्यांचा अधिकार काय?
त्यांना भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा ऐकून घेतल्या जाण्याचा अधिकार आहे न्यायालयांमध्ये. ठीक आहे. त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये किंवा संयुक्त बैठकीमध्ये, संयुक्त बैठक पण होते ना, किंवा दोन्ही सभागृहामध्ये, आणि ते सदस्य असलेल्या संसदीय समितीमध्ये, आता ते सदस्य असतात संसदीय समितीमध्ये, बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा काय असतो, अधिकार असतो. पण ते मतदानाचा अधिकार नसतो. कुठं? संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये, संयुक्त बैठकीमध्ये, संसदीय समितीमध्ये जे असेल तिथं कामकाजात भाग घेऊ शकतात. बोलण्याचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार नाही. संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त होतात. आता जवळजवळ सर्वांना विशेष अधिकार प्राप्त असतात. महान्यायवादी हे केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. ऑब्व्हियसली ते राष्ट्रपतीने नियुक्त केलेले असतात, ते निवडून आलेले नसतात, ते केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. त्यासाठी एक वेगळा कायदा मंत्री असतो. मर्यादा दिलेल्या यांच्यावर की भारत सरकार विरुद्ध कोणताही सल्ला किंवा विश्लेषण करू शकत नाही. सरकार विरुद्ध, ठीक आहे, सरकारचे ते रिप्रेझेंटेटिव्ह असतात, त्याच्यामुळे सरकार विरुद्ध जाऊ शकत नाही. कोणती टिप्पणी करू शकत नाही. संमतीविना फौजदारी गुन्ह्यांचा दोषारोप सरकारवर करू शकत नाही. ठीक आहे. त्यांनी भारत सरकारच्या संमतीविना, म्हणजे जोपर्यंत त्यांना संमती भेटत नाही, संमतीविना कोणत्याही कंपनी किंवा महामंडळात संचालक म्हणून नेमणूक स्वीकारू शकत नाही. ठीक आहे. जोपर्यंत त्यांना परमिशन भेटत नाही की बाबा तुम्ही ह्या महामंडळात संचालक म्हणून नेमणूक व्हा किंवा स्वीकारा किंवा स्वीकारू नका, तोपर्यंत ते भारत सरकारच्या परमिशनशिवाय काहीच करू शकत नाही. महान्यायवादी हे भारत सरकारचे पूर्णकालीन वकील नाही, म्हणजे ते भारत सरकारसाठी वकिली करत नाही. ते सरकारी सेवक या गटात मोडत नाही. ते सरकारी म्हणजे ते सरकारपणी न ते बदलत असतं. सरकारी जॉब म्हणजे कंटिन्यू असतो, त्याच्यामुळं सरकारी सेवक गटात मोडत नाही. तसंच त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले नाही, म्हणजे ते खाजगी वकिली करू शकतात. म्हणजे AGI म्हणजे अटर्नी जनरल ऑफ इंडिया, AGI अटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे महान्यायवादी. खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेले नाही, म्हणजे ते खाजगी वकिली करू शकतात. कारण सरकारी सेवक नाही आहे तर मग खाजगी तर करू शकतात असं. त्याच्यानंतर सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, जसं AGI असतो त्याचा सहाय्यक म्हणून किंवा त्याच्या खालचा जो असतो तो SGI म्हणजे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. महान्यायवादी यांच्या व्यतिरिक्त भारत सरकारने इतर काही कायदा अधिकारी आहेत, त्यामध्ये सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व अतिरिक्त ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांचा समावेश होतो. महान्यायवादीला त्यांच्या कामात मदत करतात, मात्र ही पदे घटनात्मक नाही. घटनात्मक पद फक्त महान्यायवादी, हे आहे का? नाही. ठीक आहे. एवढंच महान्यायवादी.